नमस्कार मंडळी, आपल्या समाजात काही घटना अशा घडतात ज्या आपल्याला खूप काही शिकवून जातात। आज आपण अशाच एका जुन्या आणि आजही तितक्याच महत्त्वाच्या आणि विचार करायला लावणाऱ्या प्रकरणाबद्दल बोलणार आहोत, ज्याने एकेकाळी संपूर्ण महाराष्ट्राला हादरून टाकलं होतं। हे प्रकरण आहे 1982 साली पुण्यासारख्या शांत शहरात घडलेल्या एका घटनेचं। मंजुश्री सारडा यांचा रहस्यमय मृत्यू, त्याभोवती फिरलेला, गोंधळलेला आणि संशयाने भरलेला न्यायालयीन खटला आणि याच प्रकरणाचे धागेदोरे आजच्या काळात चर्चेत असलेल्या वैष्णवी हगवणे प्रकरणाशी नेमके कसे जुळतात हे देखील आपण आज बघणार आहोत। चला याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। मंजुश्री सारडा एक नाजूक, सुंदर आणि बीएससी केमिस्ट्रीची पदवीधर असलेली मुलगी। ती अत्यंत भावनाशील आणि सुस्वभावी होती। 11 फेब्रुवारी 1982 रोजी तिचा विवाह शरद बिर्डी सारडा या एका श्रीमंत केमिकल इंजिनियरशी होतो। शरदचा भोसरीत एक स्वतःचा केमिकल कारखाना होता आणि लग्नानंतर चतुर्शृंगी जवळील तक्षशिला अपार्टमेंट मध्ये दोघं नवीन आयुष्य सुरू करतात। पण मंजुश्रीने संसाराची जी स्वप्न पाहिली होती ती लवकरच एक भयानक वास्तवात बदलली। तिच्या स्वप्नवत संसाराला तिला केवळ अत्याचाराचं चक्र अनुभवायला मिळालं। मंजुश्रीने आपल्या बहिणीला आणि मैत्रिणीला लिहिलेल्या पत्रातून हे स्पष्ट होतं की तिच्या नवऱ्याचे उज्ज्वला नावाच्या मैत्रिणीशी विवाहबाह्य संबंध होते। शरदने तिला स्पष्टपणे सांगितले होते की तू बायको असलीस तरी खरी मालकीण उज्ज्वला आहे, मी इथे पगार नसलेली नोकर आहे, असंही मंजुश्रीने बहिणी लिहिलेल्या पत्रात सांगितलं होतं आणि तिने हे सर्व आईवडिलांना सांगू नको असंही म्हटलं होतं। मंजुश्री दोनदा माहेरी परत देखील गेली होती। शेवटची वेळ होती 11 जून 1982। त्या दिवशी तिच्या नवऱ्याच्या बहिणीच्या साखरपुड्याच्या निमित्ताने ती पुण्यात परतली। त्या संध्याकाळी घरात फक्त शरद आणि मंजुश्री दोघेच होते। पण दुसऱ्या दिवशी सकाळी मंजुश्री तिच्या बेडवर मृतावस्थेत आढळली। घरात 2 डॉक्टर असूनही जवळच्या 2 किलोमीटर अंतरावरून लोढा नावाच्या डॉक्टरांना बोलवलं गेलं, जे डॉक्टरांच्या नैतिकतेला धरून नव्हतं आणि मृत्यूचं कारण होतं पोटॅशियम सायनाइड विष। हे प्रकरण एका क्षणातच संपूर्ण शहरात पसरलं होतं। मंजुश्रीने लिहिलेली पत्र तिची मृत्यूपूर्व जबानी म्हणून ग्राह्य धरली गेली, ज्यातून तिच्या वैवाहिक आयुष्यातील तणाव आणि तिच्या सोबतचे होणारे गैरवर्तन समोर आले। मंजुश्रीचा मृत्यू आत्महत्या नसून तो एका सखोल षड्यंत्राचा भाग आहे असा पोलिसांचा निष्कर्ष होता आणि यानंतर शरद, त्याचा भाऊ रामेश्वर आणि काका रामविलास यांना अटक करण्यात आली होती। सेक्शन कोर्टाने शरदला फाशीची तर त्याच्या भावाला आणि काकाला 2 वर्षांची शिक्षा सुनावली होती। त्यानंतर हे प्रकरण हायकोर्टात गेलं, जिथे 3 याचिका लागल्या। शिक्षेची कारणे, सारडांचं शिक्षेविरुद्धचं अपील आणि सरकारची शिक्षेत वाढ करण्याची रिव्हिजन याचिका। हायकोर्टाने सेक्शन कोर्टाचा फाशीची शिक्षा कायम ठेवण्याचा निर्णय कायम ठेवला, त्यामुळे मंजुश्रीच्या कुटुंबाला काही प्रमाणात न्याय मिळाल्याचा दिलासा मिळाला। पण खरी नाट्यमयता सुप्रीम कोर्टात घडली। कायद्याचे दिग्गज वकील राम जेठमलानी शरदच्या बाजूने उभे राहिले। त्यांनी परिस्थितीची न पुराव्याची सखोल विवेचना करत दाखवून दिलं की शरदने मंजुश्रीला विष दिलं हे पूर्णपणे सिद्ध होत नाही आणि त्यांच्या या धारदार युक्तिवादामुळे सुप्रीम कोर्टाने शरदला चक्क निर्दोष ठरवलं। पण या निकालानंतर एक प्रश्न उरतो, तो म्हणजे मंजुश्री सारख्या निळागस मुलगी नेमकी केली तरी कशी आणि याला नेमकं कोण जबाबदार नाही। तिच्या कुटुंबियांनी हा खटला आत्महत्येचा नसून खून असल्याचा आग्रह धरला। तिच्या वैवाहिक आयुष्यातील तणाव आणि शरदच्या आचार विचारांची माहिती पोलिसांना दिली होती आणि पुरावे गोळा करण्यासाठी महत्त्वाची मदत देखील केली होती। त्यांच्या या संघर्षामुळेच हा खटला इतका पुढे गेला, पण अंतिम निकाल मात्र वेगळाच लागला। मंजुश्री सारडा प्रकरण म्हणजे एका तरुणीच्या स्वप्नांचा मृत्यू आहे, तर दुसरीकडे न्यायाची एका अश्रूची लढाई आहे। हा खटला आजही परिस्थितीजन्य पुरावा या संकल्पनेचा अभ्यास करताना एक महत्त्वाचा दाखला म्हणून वापरला जातो आणि शेवटी या चक्रव्यूहातून शरद सारडा सही सलामत बाहेर निघाला, कारण त्याच्या पाठीशी होता एक कायद्याचा कृष्ण, राम जेठमलानी। आजही असे अनेक राम जेठमलानी सारखे ताकदवान वकील हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टात प्रॅक्टिस करत आहेत। त्यांच्यासारख्या वकिलांच्या मागे अनेकदा पैसा आणि सत्ता उभी असते आणि याचमुळे सध्या चर्चेत असलेल्या वैष्णवी हगवणे प्रकरणातही संशयितांना अशाच प्रकारे कायद्याच्या जाळ्यातून सुटका मिळवण्यासाठी त्यांच्याकडील पैशाचा वापर करून चांगल्या वकिलांची निवड करण्याची शक्यता नाकारता येत नाही। उदाहरणार्थ 150 कोटींची मालमत्ता असलेले हगवणे कुटुंब सहज 50 कोटी रुपये खर्च करून कायद्याच्या कचाट्यातून सुटू शकतात आणि ही शक्यता अजिबात नाकारता येत नाही। गेल्या काही दिवसात माध्यमांनी रचलेली मीडिया सर्कस ही केवळ टीआरपी साठी आहे, तिचा वैष्णवीला न्याय मिळवून देण्यासाठी फारसा उपयोग होणार नाही। आपण या सगळ्या प्रकरणातून सत्य उघड होईल, गुन्हेगाराला शिक्षा होईल असा आशावाद बाळगतो। तुम्हाला या दोन्ही प्रकरणाबद्दल नेमकं काय वाटतं? खरंच वैष्णवी हगवणे हिला न्याय भेटेल का? तुमचं मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा। हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच प्रकारच्या माहितीविषयक व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या स्प्रेड चॅनल नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।